आता एका तासाभरामध्ये आता मतमोजणीला सुद्धा सुरुवात होणार आहे। मुंबईच्या भांडूप मतदारसंघामध्ये तयारी पूर्ण झालेली आहे आणि तासाभरानंतर तिथं सुद्धा मतमोजणीला सुरुवात होणार आहे। आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी भांडूप मतदारसंघामधला घेतलेला आढावा बघूयात। मी आता भांडूप विधानसभा क्षेत्रात आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मतमोजणीची तयारी आहे ती सुरू झालेली आहे। या ठिकाणी LBS मार्गावर जे झेवियर्स महाविद्यालय आहे ज्या ठिकाणी ही मतमोजणी होणार आहे त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आपण पाहू शकतो। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। पोलिंग एजंट्स जे आहेत विविध पक्षांचे ते या ठिकाणी आलेले आहेत आणि काही वेळातच हे या ठिकाणची जी एंट्री आहे तिला सुरुवात होणार आहे। 8 वाजता मतमोजणीला खरं तर सुरुवात होणार आहे, परंतु त्याआधी या ठिकाणी मतमोजणी ची लगबग आहे ती या ठिकाणी आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळते आहे। खरं तर या विधानसभा क्षेत्राचा विचार केला तर या ठिकाणी तिहेरी लढत पाहायला मिळते आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे अशोक पाटील, तसंच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रमेश कोरगावकर आणि मनसेकडून शिरीष सावंत निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेले आहेत आणि मतदार राजा या तिघांपैकी कोणाला कौल देतो याची उत्सुकता खरं तर लागलेली आहे। मुंबई उपनगरांपैकी सर्वात जास्त मतदान 61.18% इतकं मतदान हे भांडूप विधानसभा क्षेत्रात झालेलं आहे। त्यामुळे या विधानसभा क्षेत्रामध्ये हा मतदार राजा कुणाला कौल देतोय आणि नेमकी कोण सरशी मारतं या मतदारसंघामध्ये हे आता काही थोड्या वेळातच आपल्याला स्पष्ट होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई।